पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात थंडगार वातावरणात छान गरमागरम वाफाळलेला मसालेदार चहा पिण्याचे सुख काही औरच असते. आज अन्नपूर्णा किचनमध्ये असाच चहाचा मसाला आपण बनवणार आहोत. त्यामुळे आपला चहा छान अमृततुल्य तर बनेल, चहा पिण्याचे फायदेही आपल्या शरीराला भरपूर मिळतील. तर आज ह्या चहा मसाल्यासाठी कोणकोणत्या आपण वस्तू वापरणार आहोत ते बघूयात. चहा मसाल्यासाठी लागणारं साहित्य हे अगदी आपल्या घरात उपलब्ध असतं, त्यापासूनच मसाला बनवणार आहोत. तर सुरुवातीला 1 चमचा काळी मिरी घेतली, तेवढीच आपण लवंग घेतली आणि 2 चमचे बडीशोप घेतली आणि 10 ग्रॅम इथे वेलदोडे घेतले. ते हिरवे वेलदोडे आपण चहा मसाल्यासाठी वापरलेले आहेत. चमच्याने म्हणाल तर 3 चमचे वेलदोडे भरतात. तसेच 3 चमचे इथे आपण सुंठ पावडर घेतलेली आहे. दालचिनीच्या 2 मध्यम आकाराच्या 2 काड्या घेतलेल्या आहेत आणि यातला अर्धा जायफळ आपण मसाल्यासाठी वापरणार आहोत. आणि थोडेसे मूठभर तुळशीची पानं घेतली आहेत. फक्त पानं आपण तोडून घेतली आहे. थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या माझ्याकडे होत्या म्हणून मी यामध्ये घालते. असतील तर जरूर घाला, याचाही फ्लेवर चहा मसाल्यामध्ये खूप छान येतो. तर गॅसवर एक कढई गरम करून घेतली. यामध्ये लवंग, मिरी, वेलदोडे, बडीशेप आणि दालचिनीचे तुकडे तोडून घालायचे, म्हणजे ते मसाल्यात वाटताना पटकन वाटले जातील. आता हे सगळे जिन्नस मध्यम ते कमी गॅसवर 1-2 मिनटासाठी भाजून घ्यायच्या. एकसारख्या मिक्स करत फक्त 2 मिनटं गॅसवर मंद गॅसवर भाजून घ्यायच्यात. एक छोट्या टीस्पूनचंच प्रमाण ठरवून घ्यायचं. तर 1 चमचा आपण इथे मिरी आणि लवंग घेतली, 2 चमचे बडीशेप आणि 3 चमचे किंवा 3 ते 4 चमचे वेलदोडे घ्यायचे. हे प्रमाण बरोबर असतं, त्यामुळे मसाल्याची चव अगदी मस्त होते आणि चहाचा फ्लेवरही अगदी छान लागतो. आणि असा मसाला बनवून त्यापासून केलेला चहा हा अगदी आपल्या शरीरासाठी खूप चांगला असतो, म्हणजे शरीरासाठी फायदेशीरच आहे. आता छान मसाले भाजले गेलेले आहेत. आता याला एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊयात. तर त्याच गरम कढईमध्ये तुळशीची पानं कमी गॅसवरच हलकीशी भाजून घ्यायची, म्हणजे छान क्रिस्पी होतील. त्यातलं जे मॉइश्चर आहे ते कमी होऊन पानंही छान कडक होईस्तोवर आपल्याला भाजून घ्यायचे. आता पाने हलकेसे कडक झाल्यावर यामध्येच गुलाबाच्या पाकळ्याही घातल्या. आता पानं आणि गुलाबाच्या पाकळ्या अगोदरच मी स्वच्छ धुवून घेतल्या होत्या. 2च मिनटात पानंही छान कुरकुरीत झाले, म्हणजेच पानातलं मॉइश्चर बरंच कमी झालं. आता पानं आणि फुलांच्या ज्या पाकळ्या होत्या त्या छान कोरड्या झालेल्या आहेत. तर हातात घेऊन बघितले तर अगदी छान कुरकुरीत लागत आहेत. आणि ह्याच आता गॅस बंद केल्याने ह्याच गरम कढईमध्ये असेच थोडा वेळ आपण याला राहू देऊयात. तर यामध्येच गरम कढईमध्येच सुंठ पावडरही टाकून देऊयात आणि हलकेशी या गरम कढईमध्येच थोडा वेळ यालाही परतून घेऊयात. गॅस बंद केला आहे, फक्त गरम कढईमध्येच आपण हलकेशी याला परतून घेणार आहोत. सुंठ पावडर तशी ऑलरेडीच ही भाजलेल्या अद्रकपासून बनवलेली असते, म्हणून हलकेसे फक्त गरम कढईमध्येच आपण त्याला गरम करून घेणार आहोत. आता जे जायफळ घेतलं होतं त्यातलं अर्धं जायफळ मी कुटून बारीक करून घेतलं, म्हणजे मसाला वाटताना छान तेही वाटलं जातं. आता इथे जायफळही आपल्याला भाजायची गरज नाही. तर कढई बऱ्यापैकी थंड झाली. मसाले मिक्स करण्यासाठी आपण यामध्येच जायफळ घातला आणि जे बाकीचे भाजून ठेवलेले मसाले होते, वेलची, मिरे, दालचिनी, ते सगळं एकत्र करायचं आणि छान याला आता एका भांड्यात काढून पूर्णपणे थंड करून मगच मिक्सरच्या भांड्यात याला वाटून घ्यायचं आहे. वाटताना छान अशी दरदरीत मसाला आपला तयार झालेला आहे. ती जास्त बारीक वाटण्याचीही याला गरज नाही. छान मध्यम दरदरीत असाच आपण हा मसाला ठेवलेला आहे, किंवा तुम्ही बारीकही वाटू शकता. आता ह्या मसाल्याला एका काचेच्या बरणीत, छान एअरटाईट बरणीत भरून ठेवायचा. 6 महिने अगदी मसाला जसाच्या तसा छान फ्रेश राहतो. तर याचा चहा बनवायला घेऊया. 1 कप गरम पाणी केलं, त्यामध्ये 2 चमचे चहा पावडर, आपल्या आवडीनुसार साखर घालायची. 2 कप चहा आहे म्हणून मी ते 3 चमचे साखर वापरते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये साखर घालू शकता, किंवा तुम्ही इथे गूळ वापरत असाल चहाला तर गूळही घालू शकता. आता चहा छान उकळायला लागला की यामध्ये 1 कप गरम दूध घातलं आणि 2-3 मिनटं छान चहा उकळू द्यायचा. चहा उकळायला लागला की आपण तयार करून घेतलेला मसाला अगदी पाव चमचा यामध्ये घातला, मिक्स करून घेतलं आणि परत 2 मिनटं फक्त हा चहा उकळून घ्यायचा आहे.
या पद्धतीने चहा मसाला घालून केलेला चहा आपल्या आरोग्यासाठीही चांगला असतो. बऱ्याचदा डॉक्टर आता चहा बंद करायला सांगतात, पण अगदी आपली ही चहाची सवय जात नसेल तर या पद्धतीने तुम्ही मसाला करून चहामध्ये घातला तर तो चहा छानच होतो. त्याचे फायदेही आपल्या शरीरासाठी भरपूर असतात. तुम्ही एकदा या पद्धतीने मसाला करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.